हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आजचा व्लॉग काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं समजलं नसेल, म्हणजे समजला नसेल, आत्ता समजेल. तर आजचा व्लॉग सांगते मी तुम्हाला. तर आजचा व्लॉग आहे हा, कारण की हे सगळे भाजीपाला दिसतंय तुम्हाला, अंदाज आलाच असेल तुम्हाला काय आहे. तर आज आहे कायरोच्या स्कूलमध्ये कार्निवल, म्हणजे मकर संक्रांती कार्निवल फेस्टिवल, फनफेअर पण म्हणू शकतो आपण, आता ट्रेंडिंग तेच. अरे ओरडायचं नाही. आणि हां, तर कायरोनी सांगितलंच आहे आता की आज आम्ही त्या म्हणजे फनफेअरमध्ये पावभाजी आणि स्ट्रॉबेरी शेकचा स्टॉल लावणार आहे. तर पावभाजी मी बनवणार आहे. फर्स्ट टाइम मी म्हणजे 50 लोकांचा अंदाज मी घेतलाय. तर फर्स्ट टाइम 50 लोकांसाठी पावभाजी बनवणार आहे. त्याच्या अगोदर मी भरपूर जेवण बनवलंय, पण ते आम्ही असंच म्हणजे अन्नदान वगैरेसाठी बनवलं होतं, म्हणजे पॅकेट्समध्ये पॅक करून आम्ही ते दिलं होतं. पण आज फर्स्ट टाइम असं होणार आहे की मी बनवलेली पावभाजी ते लोक माझ्यासमोर खातील आणि मी त्यांना विचारेल पण कशी झाली वगैरे. माहीत नाही आता कशी होईल, त्यांना आवडेल की नाही जे लोक येतील त्यांना. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आत्ता तर सकाळ झाली आहे, म्हणजे आता तर 10:30 वाजलेत. ते मला वाटतं 4:30 वाजता आम्हाला तिकडे पोचायचं आहे. 5 ते 8 ते चालू होणार आहे. आणि मग तिकडे अजून भरपूर काही स्टॉल्स आहेत, गेम्स आहेत, सगळं काही आहे. टॅटू आर्टिस्ट वगैरे असं काही आहे. तर ते सगळं आहे, मी ते पण तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. आणि स्ट्रॉबेरी शेकसाठी कुणालची तयारी, म्हणजे स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आलेलं आहे ते आता फ्रीजमध्ये. हे स्ट्रॉबेरीज आता हे सगळं ह्याचं सगळं शेक कुणाल बनवणार आहे. तर 2 गोष्टी आम्ही निवडल्यात. मी पावभाजी बनवणार आहे आणि कुणाल स्ट्रॉबेरी शेक बनवणार आहे. तर तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये अजून काय काय होणार आहे, कसं सगळं होईल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू. भाजी मी स्वयंपाक करून घेतलाय. चपाती आणि मटकीची भाजी इथे बनली आहे म्हणजे स्वयंपाक करून घेतलाय, म्हणजे बाकीची सगळी तयारी करायला. कारण सगळा असं पसारा आहे, सगळा ऑलमोस्ट सगळं झालंय. फक्त वटाणा आणि बटाटा बाकी आहे, ते मी ऐन वेळेस टाकणार आहे. आणि स्ट्रॉबेरी शेक पण थोड्या वेळानंतर बनवणार आहे. आता तर मी पावभाजीची पूर्ण तयारी करते आणि चपाती खातोय. तू भूक लागली? हो, कायरोची आत्ताच आंघोळ झाली. मी त्याला तेच कपडे घातलेत, कारण थोड्या वेळानंतर परत त्याचे कपडे चेंज करायचे. तो घाण करतो. हो, कायरोनी आईस्क्रीम आणलं होतं आणि कुणाल मला हेल्प करतोय अद्रक लसूण सोलून द्यायला, कारण मी आत्ताच स्वयंपाक केलाय. आता मी पण वाटाणा निवडते आणि सगळी पावभाजीची तयारी करून ठेवणार आहे. आणि मग 3:30ला वगैरे फोडणी मारणार आहे. ओके. स्ट्रॉबेरीचं काय करतोय? आणि त्याला धुवून ठेवतोय ना. भरपूर हा, ह्याच्यात कमी आहे, म्हणजे अजून आहेत का त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये? स्ट्रॉबेरी शेक बनवणारा माणूस तो कुणालाच आहे, कारण त्याने एकदा घरात बनवली होती त्याच्यासाठी आणि कायरोसाठी, तर मस्त झालेली. त्यामुळे तो बोलला की ह्या वेळेस मी बनवेल. योग पण आलाय आता बनवायचा. तर बघूया आता कसं बनतंय. आणि आता त्या निमित्ताने ना स्ट्रॉबेरी शेकची आणि पावभाजीची रेसिपी पण मी शेअर करणार आहे. हा, हे बघा, हे एवढे सगळे स्ट्रॉबेरीज. वाव. पण हे कसं काढू कुणाला आता? आणि कायरो मध्ये मध्ये करतोय आम्हाला. नाही कायरो. हा, आणि ह्या स्ट्रॉबेरीचा शेप ना हार्ट शेप, म्हणजे हार्ट. हे घे कुणाल, हे घे. आय लव्ह यू. बापरे, माझ्या हृदयाचा तुकडा खाऊन घेतला तो, एकदम हार्टचा माझ्या. छान होती रे ती हार्ट शेपची, तू खाल्ली उगीचच. आणि कायरोचं इकडे स्ट्रॉबेरी खाणं. कायरू नाही खायची एवढी स्ट्रॉबेरी.
आणि ना आम्ही ते असे हे बनवलंय, दाखवते मी आमच्या स्टॉलचं. असं काय म्हणतो त्याला, हे बनवलंय स्टिकर सारखं असं, ते आम्ही स्टिक करणार आहे आमच्या स्टॉलवर. प्रिंट आउट काढून आणले याची. आणि हे ग्लास आणि प्लेट्स, पावभाजी वगैरे साठी प्लेट्स आणि हे ग्लास ह्याच्यासाठी स्ट्रॉबेरी शेकसाठी. म्हणजे ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, फक्त म्हणजे बनवायचं बाकी आता. हा आणि हे पण आणलंय. स्ट्रॉबेरी सगळ्या म्हणजे त्याचे काय ते डेट मागचं काय असतं ते काढून सगळं ठेवलेलं आहे. आणि आता एक प्रॉब्लेम असा झालाय की लाईट गेली आहे. आज आहे सॅटर्डे आणि आमच्याकडे सॅटर्डेला लाईट जाते आणि लाईट गेली. आता काय माहिती कधी येते, पण आपण एवढी तयारी केली. आणि कायरोनी पूर्ण तयारी केली. कायरो कसं बोलणार आहे, कसं बोलणार आहे काही तू? कायरो असं करणार आहे स्टॉलच्या समोर थांबून, म्हणजे सगळेजण येतील. आणि कुणालीकडे हिशोब लिहितोय की किती काय म्हणजे कसं काय काय लागलंय. जेवण वगैरे झालंय, लाईट गेली आहे, भांडी वगैरे धुवून सगळं झालेलं आहे, सगळं किचन ओटा वगैरे आवरून पण झालंय, जेवण झालंय. आता फक्त भाजी वगैरे शिजवायची आहे, पण लाईट गेली आहे. तसं तर काही लाईटचा काही प्रॉब्लेम नाही एवढा, फक्त शेक बनवायलाच प्रॉब्लेम आहे. तर बघूया आता काय कसं कसं होतं पुढे. लाईट गेली होती पण आली आता. आणि आता कुणाल लागलाय स्ट्रॉबेरी शेकच्या तयारीला. ह्या अंडीमध्ये मी फोडणी देणार आहे आणि ह्या 2 कुकरमध्ये मी भाजी शिजवून घेते. हा जो डब्बा आहे याच्यात आम्ही स्ट्रॉबेरी शेक भरणार आहे. आणि एक फर्स्ट स्ट्रॉबेरी शेक झालेला आहे. आणि कुणाला लिंबू आणि कांदा पण कापलेला आहे, सगळं रेडी आहे. आता ह्याच्यात मला फोडणी द्यायचं आहे. आणि हे 2 कुकरमध्ये मी भाजी शिजवून घेतली. आता मी ती ग्राइंड करणार आहे आणि मग त्याला फोडणी देणार आहे. कसं झालंय, चांगली झाली टेस्ट? मला आवडत नाही दुधाचं, पण जस्ट ट्राय करते. वाव, खूप टेस्टी झालंय. एक्साइटेड. फायनली इतका डब्बा भरून स्ट्रॉबेरी शेक झालेला आहे. वेल डन कुणाल, गुड जॉब. ओके, आता मी पावभाजी बनवते पटपट, कारण आता आम्हाला निघायचं पण आहे. 4 वाजलेत ऑलमोस्ट. आता कुणाला अगोदर जाणार आहे, त्यानंतर मी जाईल पावभाजी बनवून. पावभाजी झाली आहे रेडी आणि आम्ही सगळे पण झालो आहे रेडी. मी संक्रांतीचा ड्रेस घातला. ॲक्च्युली साडी घालायची होती, पण खूप गडबड झालेली, त्यामुळे मी साडी नाही घातली आहे. आणि कायरो पण रेडी झाला आहे ना कायू. आणि सगळं घरात आता सगळं सामान तसंच आहे. आता आल्यानंतर काय पण बोलतोय. तर आता पावभाजी दाखवते मी गरम. पावभाजी रेडी. ओके, तर आता आम्ही तिकडे जायला निघतोच आहे, कारण 5 वाजलेत. निघालोय आम्ही आता स्कूलमध्ये जायला. 5:15 झालेत. तिकडे सगळं ठेवलंय गाडीमध्ये सामान. आता आम्ही एक 2-3 मिनिटातच पोहोचून जाईल, जवळच स्कूल. आम्ही स्कूलमध्ये गेला तुम्हाला दाखवते. पार्किंग फुल झालंय. तर आता आम्ही ते गाडी निघाल्यावर मग गाडी लावणार आहे. पोहोचलो शाळेजवळ. तर आज जाईल गाडी लावून. तर हे आहे एंट्रन्स आणि हे सगळे असे स्टॉल्स आणि हे असं डेकोरेशन केलं आहे. हळदी कुंकू पतंग वगैरे लावलं आहे. आणि स्टॉल्स इकडून स्टार्ट झाले. हे कोणतं स्टॉल आहे, ओली भेळ, सुकी भेळ. त्यानंतर हाय परी.
अरे बापरे, चॉकलेट्स वगैरे, केक. आणि अद्वैतनी स्टार्ट केलंय खायला. अद्वैतनी खायला स्टार्ट केलंय. हे काय ताई? अच्छा, रांगोळी का? अच्छा, हां हां हां, ओके. हां, हे पण एक, ह्याचा पण एक स्टॉल आहे. त्यानंतर काय इथे? वडापाव. ओके, वडापावचं पण स्टॉल आहे. आणि सगळे बसलेत. ठीक आहे. काय हे केक आहेत का? अच्छा, हां, हे केक्स आहे. ओके, हे सगळे केक्स आहे. आणि हे पण केकच आहे ना? ओके, ब्राउनी. ओके. And mini brownie cakes and cookies. ओके, वेलकम. हे आहे पाणीपुरी ना? हां, पाणीपुरीचा स्टॉल. अच्छा, मोनॅको पिझ्झा. आणि हे आहे आमचं स्टॉल, स्ट्रॉबेरी शेक विथ पावभाजी. आणि हा आहे कायरव. से हाय कायरव. कायरू, तू कसं बोलणार आहे? प्रॅक्टिस झाली आहे? कसं बोलणार आहे? जोरात. जोरात नाही बोलत. आणि हे डोनट्स आणि केक्सच आहे वाटतं हे पण. ओके, तर हे सगळे स्टॉल्स आहेत. आणि अजून खाली पण स्टॉल आहे. तर मी खाली गेल्यावर तुम्हाला अजून दाखवेल. पण घेणार आहे. ह्या मॅमनी सगळं ऑर्गनाईज केलं आहे. ओके, हे आर्ट ज्वेलरी. आणि असे सगळे स्टॉल्स आहेत तिकडे खाली पण. आणि वरती फूड स्टॉल आहे. हे कोणतं आहे? गेम्स आहे का हे? अच्छा, हां, गेमचं स्टॉल आहे. आणि हे साडी, नऊवारी. हां, नऊवारी साडी वगैरे. हे ताईंनी शिवलं असेल है ना? कॉइन गेम आहे हा. हा पण एक काय कपचा गेम आहे. आणि इकडे सगळं असं कानातले वगैरेचं आहे. तुम्ही स्टॉलवर बसल्यावरती खायला नाही येणार मग आमचं? येणार ना? आणि हे हां, आम्ही पण येऊ खाली. ब्लाऊज आहे हे. ब्लाऊज आहेत का? अच्छा, हेल्थचे प्रोडक्ट. अच्छा, ओके, मेन हा पार्ट आहे. क्लोथ. हे काय ब्रेसलेट आहे का? चलो हे काय आहे? अच्छा, ऑर्गॅनिक सेल. आणि हे वाणाच्या वगैरे गोष्टी आहेत. आणि आता हा स्टॉल अरेंज होतोय. आता आम्ही कायरोनी सुरुवात केली आहे पावभाजी खायला. कायरो छान आहे. कायरोचा फर्स्ट कस्टमर. कायरो मीठ टाकलं. चालेल ना, मीठ चालेल आपल्याला. खाऊन घे बेटा, पोटभर खाऊन घे. हा, जेवण करून घे प्रॉपर. येत आहेत सगळे आता. कायरो चालू आहे. कुठून काही कॅडबरी वगैरे घेऊन येतोय. पार्टिसिपेशन केलं म्हणून त्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं एक छोटं. आता लोक आलेले आहेत, गर्दी झालेली आता बरेच लोक. आणि स्ट्रॉबेरी शेक आणि पावभाजी बरेच जण घेत आहेत, खात आहेत. म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटतोय. नाही, आता काहीच नाही, खूप गोड आणलंय. नाही
स्टॉल लावला होता. वाव, खूप सुंदर टॅटू. बटरफ्लाय बटरफ्लायचा सगळे स्टॉल आता रिकामी झाले म्हणजे सगळे गेलेच. टायमिंग झालाय, आम्ही बाकी आमचं स्ट्रॉबेरी शेक उरलं होतं. सगळ्यांनी लास्टला पावभाजी खाल्ली ना स्टाफमध्ये. हे सगळे कायरोची भाजी असते. हमें नहीं बताया है. आणि ही कायरोची प्लास्टिकच्या फेवरेट मॅम. आणि आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. बाकी म्हणजे थोडी पावभाजी आहे. स्ट्रॉबेरी शेक पूर्ण सगळ्यांना खूप जास्त आवडला आहे. पावभाजी होती, आता आम्ही जाऊन खाणार आहे. आणि आमचे नेबर्स वगैरे आहेत त्यांना पण घेऊ. ओके गाईज, तर फायनली आता आम्ही घरी आलो आहे. आम्ही सगळ्यांनी खाल्लं आहे. कुणालनी पण आत्ता खाल्लं, मी पण खाल्लं. खूप जास्त टेस्टी झालं होतं. पावभाजी, स्ट्रॉबेरी शेक आणि सगळ्यांना खूप आवडला. आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स तर खूप छान होता. खूप मजा आली कारण आपल्याला अशा म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे इतक्या दिवस तर मी बनवायचे पण कॉन्फिडन्स नव्हता की असं बाहेर म्हणजे सगळ्यांना इतके सगळे आपल्या समोर खातील वगैरे. तर फर्स्टच एक्सपिरियन्स होता. खूप छान होता एक्सपिरियन्स.